नमस्कार मंडळी, मी स्नेहल चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आहे स्वातंत्र्य दिवस। आजचा खास दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते। आज मी परीला घेऊन आलेली आहे शाळेमध्ये, कारण तिला या सगळ्या गोष्टींचा अनुभव असणं गरजेचं आहे। मुलांना, लहान मुलांना वेगवेगळे अनुभव देणं हे खूप गरजेचं असतं। आपण जसं त्यांच्यासोबत खेळतो, जसं वागतो, जसं आपण त्यांना वातावरण देतो, तशा प्रकारे ती घडत असतात। लहान मुलं म्हणजे चिखल असतात आणि आपण ते घडवण्याचं काम करतो। तर हा सुंदर असा अनुभव नक्कीच आपण लहान मुलांना दिला पाहिजे। आज खूप लवकर उठले आणि आज परीला सुद्धा लवकर उठवलं आणि या सुंदर वातावरणामध्ये तिला घेऊन आले आणि इथलं प्रेम बघून मी फार भारावून गेले, कारण की बरीच लहान मुलं आली होती। अभिमानाची गोष्ट आहे की परीसारखी अजून सुद्धा लहान मुलं मला इथे दिसली गर्दीमध्ये, पण परीने जरा जास्तच लक्ष वेधून घेतलं सगळ्यांचं आणि सगळ्या टीचर्स लोकांनी खूप जास्त प्रेम दिलं माझ्या लेकराला। तर सगळ्या टीचर्सना मी व्हिडिओमार्फत सुद्धा खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते। खूप मनापासून थँक्यू त्यांनी। त्याचबरोबर स्टुडंट असोत किंवा आलेला प्रत्येक पालक किंवा सगळे लोक जे आहेत ते परीबद्दल खूप छान छान कमेंट्स पास करत होते आणि परीचं कौतुक झालेलं पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला। आणि आपल्या आईला आपल्या लेकराचं कौतुक आवडतंच, तसं मलाही आवडलं। तर हे सगळं वातावरण होतं आजच्या दिवसाचं आणि मलासुद्धा माझ्या शाळेतले दिवस आठवले। देशाबद्दलचं प्रेम अजूनच उफाळून आलं। तर हे सगळे क्षण मी शेअर केलेले आहेत। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। तर इथे आधी दीपप्रज्वलन झालेलं आहे पाहुण्यांच्या हस्ते आणि नंतर झेंडावंदन केलेलं आहे। राष्ट्रगीत वगैरे मी सगळं आम्ही एन्जॉय केलं, त्यामुळे ते सगळे क्षण काही शेअर केलेले नाही आहेत, म्हणजे कॅप्चर नव्हते केले। त्यामुळे वरती बघू शकता झेंडावंदन झालेलं आहे। विनंती आहे मागची साधने केली। उपस्थित सर्व मान्य माननीय श्री इंद्राज खाडे सर, तसेच माननीय श्री कुंभार सर, माननीय जग में सबसे नाम भी न्यारा है, जहाँ जात पात से बढ़कर देश प्रेम किनारा है। सारण्या
सारण्या इथे का आमची शाळेत येते? हो म्हणा. भारत माता की जय. या परिसरातील पालकांनी टाकलेला विश्वास, इंडिया इंडिया कर. आमचे असणारे सर्व गुरुजन सकारात्मक विचार. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, मनातल्या मनामध्ये विचार करा, घर येऊ द्या, म्हणजे आम्हाला अंतःकरणापासून काम करावं लागतं. सकारात्मक विचार करायचा, परंतु त्याच्यामध्ये कष्टाची आणि एकंदरीत स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला आणि परीला भरपूर प्रेम मिळालं. असंच प्रेम माझ्या चॅनलवरती पण मिळू दे आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळू देत. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. परीचा उत्साह ओसांडून वाहताना तुम्हाला दिसत असेल. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.